ओम नमः शिवाय. श्री शिवलीलामृत कथासार. अध्याय 10. शारदेची कथा. श्री शिवलीलामृत ग्रंथातील या 10व्या अध्यायामध्ये सूतमुनी पुढे सांगतात, सज्जन हो, अनर्थ देशातील देवव्रत नामक ब्राह्मणास शारदा नावाची कन्या होती. त्याने तिचा विवाह 12व्या वर्षीच करून दिला. लग्नानंतर काही दिवस जावयाला आपल्याकडेच ठेवून घेतले. एकदा शारदेचा पती स्नानसंध्या करून नदीवरून परत येत असताना त्याला एक विषारी साप चावला आणि तो तेथेच मरण पावला. त्यावेळी देवरथाने मोठ्या धैर्याने मुलीला सावरले व जावयाचे उत्तरकार्य केले. कालांतराने एके दिवशी शारदा घरी एकटीच असताना नैध्रुव नावाचे एक अंध ऋषी देवरथाकडे आले. शारदेने त्यांचा आदर सत्कार करून त्यांना संतुष्ट केले. तेव्हा त्यांनी शारदेला तुझे सौभाग्य वाढून तुला विद्वान पुत्र होईल असा आशीर्वाद दिला. त्यावर खिन्नपणे हसून तिने ऋषींना आपली दुःखद कथा सांगितली. तेव्हा नैध्रुव ऋषी म्हणाले, मी माझे शब्द खरे करून दाखवीन, तू निश्चिंत राहा. ही गोष्ट शारदेच्या माता पित्यांना कळताच त्यांच्याही मनात शंका निर्माण झाली. त्यावेळी नैध्रुव ऋषींनी त्यांच्याही शंकांचे समाधान केले. त्यानंतर देवरथाकडेच राहून नैध्रुव ऋषींनी शारदेला ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करायला सांगितले. शारदेकडून उमा महेश्वराचे व्रत करवून घेऊन त्याचे उद्यापनही केले. असे 1 वर्ष सरले. एकदा रात्री नैध्रुव ऋषी आणि शारदा उमा महेश्वराचे चिंतन करीत असताना साक्षात भवानीने त्या दोघांना दर्शन दिले. तेव्हा नैध्रुव ऋषींनी तिची स्तुती करून माझा आशीर्वाद खरा कर अशी विनंती केली. तेव्हा देवीने शारदेचे पूर्वजन्मात केलेले कर्म व ऋणानुबंध सांगून पुढे म्हटले, हिचा पूर्वजन्मीचा पती द्रविड देशात असून अजूनही हिच्यासाठी तळमळत आहे. तो हिला स्वप्नात भोग देईल. त्याच्यापासून हिला होणारा पुत्र शारदानंदन म्हणून विख्यात होईल. असे बोलून देवी गुप्त झाली. पुढे देवीच्या वचनानुसार शारदा गर्भवती झाली. तेव्हा लोकांनी तिचा छळ केला. तेव्हा शारदा निर्दोष असून तिची निंदा करणाऱ्याच्या जिभेला किडे पडतील अशी आकाशवाणी झाली. एका कुत्सित निंदकास तशी प्रचिती येताच लोकांनी तिची निंदा करणे थांबवले. पुढे तिला जो पुत्र झाला त्याचे नाव शारदानंदन ठेवण्यात आले. तो विद्वान पंडित झाला. पुढे दैवयोगाने शारदेची व द्रविड देशातील तिच्या पूर्वजन्मीच्या पतीची श्री क्षेत्र गोकर्ण येथे शिवरात्रीस भेट झाली. पती पत्नी व पुत्र यांचे मिलन झाले. कालांतराने पतिनिधनानंतर शारदेने सहगमन केले व ती दोघे कैलासलोकी गेली. ओम नमः शिवाय.